श्रीमद म्हणजे काय? श्री म्हणजे श्री राधाराणी, मध आणि पूर्ण, ब आणि भक्त, ज्ञान व वैराग्य, क आणि तारक, भागवत. ते तारुण निर्णय आहे. मी तर नेहमी सांगतो, गीतारूपी नौकेमध्ये बसावं, त्याला रामनामाची वल्ले असावीत आणि त्याला गुरुनामाचा नावाडी असावा. मग आपलं सागर त्याला काय अवघड आहे का? गीतारूपी नौकेमध्ये बसावं, त्याला रामनामाची वल्ले असावेत आणि त्याला नावाडी कोण असावं? गुरुदेव असावे, ब्रह्मज्ञानी गुरुदेव असावे. मग त्याला काय अवघड नाही हो, काहीच अवघड नाही. पण आपण ह्या नौकेमध्ये बसत नाही ना. नौके त्या काठापर्यंत येतो, पण नौकेमध्ये बसत नाही. गीतारूपी नावेमध्ये बसला म्हणजे काय? गीतारूपी नावेमध्ये बसणं म्हणजे काय करायचं? गीतेचं अनुकरण कसं, गीतेला आपल्या हृदयामध्ये साठवायचं. तुम्हाला 700 श्लोक पाठ करायची आवश्यकता